नमस्कार बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील 14 मार्च 2026च्या ज्या अपडेट आल्या आहेत मोठ्या त्या आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके, आता पहिली अपडेट जर सांगायची झाली ती अत्यंत महत्त्वाची आहे. 90 लाख महिलांची नावे सध्या यादीतून काढली आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारने लाडकी बहीण योजनेची मोठी पडताळणी केली आहे आणि या पडताळणीनंतर सुमारे 90 लाख महिलांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत. कारण तपासणीमध्ये असे आढळले की काही अर्जदारांनी चुकीची माहिती दिली होती आणि काही महिला या योजनेसाठी पात्रच नव्हत्या, म्हणून सरकारने अपात्र लाभार्थी यादीतून हटवले आहेत. ओके, आता दुसरी अपडेट याबद्दल जर सांगायचं झालं तर सध्या किती महिलांना पैसे मिळत आहेत याची जर गणना केली तर पूर्वी या योजनेत 2 कोटीपेक्षा जास्त महिला लाभ घेत होत्या, पण पडताळणीनंतर आता सुमारे 1.53 कोटी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये याचा लाभ मिळत आहे. सरकारचे म्हणणे आहे की फक्त पात्र महिलांनाच लाभ दिला जाईल. ओके, ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि ज्या उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये लाडकी बहीण योजनेच्या क्रायटेरियामध्ये बसतात त्यांनाच फक्त पैसे मिळणार. ओके, आता तिसरी अपडेट सांगायची झाली तर ती थोडीशी महत्त्वाची आहे. ई-KYC करणे अनिवार्य आहे. आता सरकारने एक महत्त्वाची सूचना दिली आहे की सर्व लाभार्थी महिलांनी ई-KYC करणे आवश्यक आहे. जर ई-KYC पूर्ण केली नाही तर पुढील हप्ता हा थांबू शकतो आणि ई-KYC करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2026 ही ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वीच तुम्ही ई-KYC कंप्लीट करून घ्या. ओके, म्हणून ज्या महिलांनी अजून ई-KYC केली नाही त्यांनी जवळच्या CSC सेंटरमध्ये किंवा ऑनलाईनरित्या लवकरात लवकर ई-KYC पूर्ण करून घ्यावी. ओके, आता चौथी अपडेट याबद्दल जर सांगायचं झालं तर पुढील हप्ता कधी मिळणार. आता अनेक महिलांनी माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अशी माहिती येत आहे की लवकरच 1500चा पुढील हप्ता जमा होऊ शकतो. ज्या महिलांची माहिती पूर्ण आणि योग्य आहे त्यांना पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. ओके, आणि पाचवी अपडेट जर सांगायची झाली तर सरकारने मोठा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी मोठा निधी मंजूर केला आहे सध्या, म्हणून ही योजना पुढेही सुरू राहणार आहे आणि महिलांना आर्थिक मदत मिळत राहणार आहे. ओके, तर महिलांनो, आजच्या अपडेटनुसार 90 लाख महिलांची नावे यादीतून काढली आहेत. सध्या 1.53 कोटी महिलांना लाभ मिळत आहे आणि ई-KYCची लास्ट डेट आहे 31 मार्च 2026. ओके, आणि लवकरच पुढील 1500चा हप्ताही जमा व्हायला सुरुवात होणार आहे. जर तुम्हाला अशाच सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेट्स रोज पाहिजे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. ओके, धन्यवाद.